गुड आफ्टरनून. ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये हा एक प्रोजेक्शन्स ऑफ सॉलिड मधला अतिशय इम्पॉर्टंट कन्सेप्च्युअल प्रॉब्लेम आहे, तो आपण डिस्कस करूया. प्रॉब्लेमचं स्टेटमेंट वाचतो पहिला मी. राईट सर्क्युलर सिलेंडर ऑफ बेस 50 millimeter diameter and 60 millimeter height rest on its circular rim in a such a way that one of its axis makes an angle of 60 degree to HP and it appears to be perpendicular to VP. ड्रॉ इट्स प्रोजेक्शन. प्रॉब्लेम मध्ये त्यांनी दोन इनपुट्स दिलेले आहेत. पहिलं, जो राईट सर्क्युलर सिलेंडर आहे त्याच्या बेसचा डायमीटर त्यांनी 50 दिलेला आहे आणि सिलेंडरची हाईट 60 सांगितलेली आहे मिलीमीटर. आणि त्या राईट सर्क्युलर सिलेंडरचा ऍक्सिस जो आहे तो ऍक्सिस हा HP ला 60 डिग्रीवर आहे आणि VP ला तो परपेंडिक्युलर आहे. हे एवढे इनपुट्स प्रॉब्लेम मध्ये आहेत. प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया. लाईन कमांड मध्ये गेलो, अर्थो मोड ऑन ठेवून मी हॉरिझॉन्टल लाईन काढली. सॉरी, लाईन कमांड मध्ये गेलो मी आणि अर्थो मोड ऑन ठेवून ही रेफरन्स लाईन ड्रॉ करून घेतली. राईट क्लिक, एंटर, कंट्रोल यस. आता प्रॉब्लेम मध्ये त्यांनी डायमीटर दिलेला आहे आणि हाईट दिलेली आहे. सर्कल कमांड मध्ये जाऊन डायमीटर त्यांनी सांगितलेलं आहे. मी सेंटर आणि डायमीटर ऑप्शन चूज केला आणि इथं मी सेंटरचा पॉइंट दिला आणि आता डायमीटर मला द्यायचं आहे 50. सो डायमीटर 50. हा, लगेच त्याला मी डायमेन्शन देऊन घेतो. डायमेन्शन्स मी त्याला देऊन घेतो. डायमेन्शन्स मध्ये येऊन ह्या पर्टिक्युलर सर्कलच्या बाहेरच्या सरफेसवरती मी क्लिक केलं की मला तिथं डायमीटर तो दिसून जाईल. सो 50चा मी डायमीटर काढून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता मला ह्या सर्कलचं प्रोजेक्शन्स करून घ्यावे लागतील आणि इथं मला फ्रंट व्ह्यू ड्रॉ करावा लागेल. हा, सो ते करायच्या अगोदर मी एक बेसिक गोष्ट इथं करतो. हा जो सर्कल आहे हा सर्कल मी 8 इक्वल भागामध्ये त्याला डिवाइड करतो. 8 इक्वल भागामध्ये मी त्याला डिवाइड करतो. ते डिवाइड करण्यासाठी मी काय करतोय बघा, मी इथं युटिलिटीज म्हणून ऑप्शन आहे. युटिलिटीज म्हणून ऑप्शन आहे. इथं पॉइंट स्टाईल म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यावरती आलो. पॉइंट स्टाईल वरती येऊन मी इथं हा जो ऑप्शन आहे पर्टिक्युलर सर्कल वरती क्रॉस केलेला जो काय ऑप्शन आहे तो मी चूज केला. आणि इथं पॉइंट साईज आहे बाय डिफॉल्ट 5 आहे. तुम्ही थोडस ही साईज चेंज करून समजून घ्या नेमकं हे साईज चेंज केलं तर काय होतं. बाय डिफॉल्ट सॉफ्टवेअर मध्ये 5 जी काय साईज आहे ती 5 साईज मी ठेवलेली आहे, त्याला मी चेंज करत नाही. ओके केलं मी. ओके केल्यानंतर आता मी स्क्रीनवरती डिव्हाइड, DIVIDE, डिवाइड ही कमांड टाईप केली, एंटर. त्याच्यानंतर सिलेक्ट ऑब्जेक्ट टू डिवाइड असा मेसेज डिस्प्ले होतो. सिलेक्ट ऑब्जेक्ट टू डिवाइड, मला ऑब्जेक्ट डिवाइड करायचा हा, मी याला सिलेक्ट केलं. आता मेसेज पुन्हा येतोय, एंटर द नंबर ऑफ सेगमेंट्स, म्हणजे तुम्हाला हा सेगमेंट किती भागात डिवाइड करायचा आहे. मी इथं 8 पुट केलं. 8 भागामध्ये मला डिवाइड करायचा आहे. 8 मी टाईप केलं आणि एंटर केलं. तुम्हाला समजत असेल, मगाशी इथं युटिलिटीज मध्ये येऊन पॉइंट स्टाईल मध्ये येऊन हा जो सिम्बॉल मी सिलेक्ट केला होता तोच सिम्बॉल इथं त्या कशावरती आलेला आहे, सर्कलचा जो डायमीटर आहे किंवा त्याचा जो पेरिमीटर आहे त्या पेरिमीटर वरती ते साईन आपल्याला हे आता इथं ब्लॅक बॅकग्राऊंड मध्ये जे दिसतंय ते इथं आलेलं आहे. आणि मग इथं 5 जी काय तुम्ही साईज पुट केली ती 5 साईज इज नथिंग बट हा इथला जो सर्कल आहे, हा जो सर्कल आहे त्या सर्कलचा तो डायमीटर आहे. ही 5 ची साईज जर तुम्ही वाढवला तर इथला हा जो काय सर्कल आहे तो सर्कल तुम्हाला अजून मोठा दिसेल. त्यामुळं ह्या पर्टिक्युलर प्रपोर्शनला, ह्या पर्टिक्युलर डायमेन्शनला ही 5 ची साईज ही अप्रोप्रिएट दिसते. त्यामुळे मी त्याला हात लावलेला नाही. तुम्ही ती चेंज करून बघू शकता. ती 2 ठेवून बघा, 3 ठेवून बघा, 6 ठेवून बघा, तुम्हाला त्यातला फरक जाणवेल. ओके, सो अशा पद्धतीनं मी ह्याला 8 भागामध्ये डिवाइड केलेलं आहे. आता सगळ्यात पहिली बेसिक गोष्ट, आपल्याला ह्याचा हा आता आपण जो ड्रॉ केलेला आहे हा टॉप व्ह्यू आहे. मला आता याचा फ्रंट व्ह्यू ड्रॉ करायचा आहे. सो फ्रंट व्ह्यू ड्रॉ करायला मी लाईन कमांड मध्ये येतो किंवा मी इथं सरळ रेक्टँगल कमांड मध्ये येतो. रेक्टँगल कमांड मध्ये येतो. इन्शुअर करा इथं येऊन ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंग मध्ये हे सिलेक्ट ऑल आहे आणि तुम्ही ओके केलेलं आहे. हे फार इम्पॉर्टंट आहे. आता बघा, मी पर्टिक्युलर ह्या पॉइंट वरती तिथं नोड डिस्प्ले जिथं होतं तिथं जस्ट आलो. मी कुठेही क्लिक करत नाही. क्लिक न करता
मी फक्त बघा, मी जस्ट कर्सर हलवल्यानंतर तिथं मला एक ग्रीन कलरचा पाथ दिसतो. ऍक्च्युली सॉफ्टवेअर तुम्हाला गाईड करतं लाईन्स ड्रॉ करत असताना. हा जो पाथ दिसतो या पाथनच मी चाललोय आणि पर्टिक्युलर त्या पाथला बघा, मी हा जो पाथ आता मी इथं आलो आणि थोडासा कर्सर मूव्ह केला की इथं ग्रीन पाथ दिसतोय. त्या ग्रीन पाथला मी फक्त फॉलो करून मी इथपर्यंत आलो. हा, ग्रीन पाथला फॉलो करून मी इथपर्यंत आलो. हे बघा, थोडस तुम्हाला पेशन्सनं ती गोष्ट करावी लागेल. आणि हे इथं आता आल्यानंतर मी काय केलं, त्याला क्लिक केलं आणि क्लिक करून मला आता वरती फ्रंट व्ह्यू मध्ये काय काढायचं आहे, रेक्टँगल ड्रॉ होणार. त्याचं फ्रंट व्ह्यू ऑब्वियस काय असणार आहे, रेक्टँगल असणार आहे. आणि ह्या रेक्टँगलची आपल्याला 2 डायमेन्शन पुट करायची. तर आता जे डायमेन्शन 45 आणि 57 दिसतंय हे ऍक्च्युली आपल्याला पुट करायचं आहे. आपल्याला माहित आहे की टॉप व्ह्यू मध्ये हा सर्कलची रेडियस किती दिली आणि प्रॉब्लेम मध्ये 50 दिली आहे. त्यामुळे हे आता जे डायमेन्शन आहे हे एक आहे 50. हा, हे डायमेन्शन आहे 50 आणि हाईट आपल्याला किती द्यायची आहे, 60. हाईट मला किती द्यायची बघा, 60. सो मी इथं आता 60 पुट करतो. टॅप 50 ही डायमीटर आणि 60 ही काय आहे, त्याची हाईट आहे. सो दोन्ही डायमेन्शन मी दिली आणि मी आता एंटर बटन प्रेस केलं. डायमेन्शन मध्ये जाऊन त्याला लगेच डायमेन्शन चेक करून बघा, जेणेकरून तुम्ही दिलेले डायमेन्शन बरोबर आहेत. हे 50 डायमेन्शन बरोबर आहे आणि ही जी हाईट आहे ही 60 तुम्ही दिलेली बरोबर आहे. कंट्रोल यस. सो अशा पद्धतीने मी फ्रंट व्ह्यू ड्रॉ करून घेतलेला आहे. लाईन कमांड मध्ये येऊन इथून हे मी जस्ट आता कनेक्ट करून घेईन. राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन, हा पर्टिक्युलर पॉइंट पासून हा पर्टिक्युलर पॉइंट, राईट क्लिक एंटर. ही लाईन आणि ही लाईन, ह्या 2 लाईन प्रोजेक्शन लाईन आहे. बरोबर. मी जसं आता इथं हा पर्टिक्युलर पॉइंट आणि हा पर्टिक्युलर पॉइंट मधून प्रोजेक्शन लाईन ड्रॉ करून घेतल्या, तशाच प्रत्येक पॉइंट मधून ड्रॉ करून घ्यायला पाहिजे. ते करायच्या अगोदर मी लेबलिंग करून घेतो, नंबरिंग करून घेतो. ते अतिशय खूप इम्पॉर्टंट आहे. मी जो बॉटमचा सरफेस आहे, म्हणजे हा जो आपल्याला टॉप व्ह्यू मध्ये दिसतोय, त्याला नावं देताना मी ABCDE करस्पॉन्डिंगली जी काय असेल ती नावं देईन. आणि टॉपचा जो काही सरफेस असेल त्याला मी 1 2 3 4 5 6 जे काय 8 पर्यंत नंबरिंग जे असेल ते मी त्याला नावं देईन. हा, नाव देण्यासाठी मी टेक्स्ट मध्ये आलो, सिंगल लाईन टेक्स्ट मध्ये आलो. पर्टिक्युलर मला इथं नाव द्यायचं, इथून मी स्टार्ट करतोय लेबलिंग. इथं क्लिक केलं, क्लिक करून स्पेसिफाय हाईट मी 4च देतोय. त्याच्यानंतर रोटेशन अँगल 0. इथं नाव मला द्यायचं आहे A, इथं नाव आहे B, इथं आहे C, इथं आहे D, इथं आहे E, इथं आहे F, इथं आहे G, इथं आहे H. ही नावं कुठली झाली, बॉटम सरफेसची झाली. सेम मला आता नावं टॉप सरफेसला टॉप व्ह्यू मध्ये देत असताना इथून नावं द्यावं लागेल, सुरुवात करावी लागेल. इथं पॉइंट 1, इथं पॉइंट 2, इथं पॉइंट 3, हा पॉइंट 4, हा पॉइंट 5, हा पॉइंट 6, हा पॉइंट 7, हा पॉइंट 8 आणि 2दा मी एंटर केलं. सो 2दा एंटर केल्यानंतर बघा, थोडस नावं जर डिस्टर्ब झालेली असतील तर त्यांना व्यवस्थित ज्या त्या लोकेशनला ठेवा, जेणेकरून तुम्हाला ती व्यवस्थित समजतील. कंट्रोल यस. हा, आता हा जो राईट सर्क्युलर सिलेंडर आहे, ह्या राईट सर्क्युलर सिलेंडरचा ऍक्सिस सुद्धा मला लोकेट करून घ्यावा लागेल. सो तो लोकेट करायला मी काय करतो बघा, मी स्क्रीनवरती डोनट टाईप केलं, डोनट एंटर आणि इंटर करून स्पेसिफाय इनसाइड डायमीटर ऑफ डोनट 0 एंटर. आउटसाइड डायमीटर मी सपोज 2.5 दिला, 2.5 एंटर. आता मला ऍक्सिस लोकेट करायचा आहे. ऍक्सिस लोकेट करायचा असेल तर लोकेट करायला मला काय करावं लागेल, हा जो पर्टिक्युलर प्रोफाईल आहे, हा पर्टिक्युलर प्रोफाईल वरती येऊन बघा, मी जस्ट ह्या प्रोफाईल वरती आल्या इथं मला बरोबर सेंटरला इथं हे क्रॉसमार्क दिसतंय. हा, इथं मला तो बरोबर त्या प्रोफाईलचा जॉमेट्रिक सेंटर दिसतोय. तो दिसल्यानंतर मग मी क्लिक केलं. हा पर्टिक्युलर पॉइंट म्हणजे काय आहे, त्याचा ऍक्सिस आहे, राईट सर्क्युलर सिलेंडरचा ऍक्सिस आहे. सो तो आता ऍक्सिस मी ड्रॉ करून घेतलेला आहे. टॉप व्ह्यू मध्ये दिसताना मला तो जस्ट एक सिंगल पॉइंट दिसणार. कंट्रोल यस.
त्याला सुद्धा आपल्याला लेबलिंग करावं लागेल. ते करायच्या अगोदर मी काय करतो, त्याचं प्रोजेक्शन वरती करून घेतो. सो प्रोजेक्शन करून घ्यायला लाईन कमांडमध्ये आलो मी. लाईन कमांडमध्ये येऊन मी बघा ह्या पॉइंट पासून मला वरती जायचं. मी लाईन ड्रॉ केलेली नाही. मी जस्ट सॉफ्टवेअर मला जो पाथ दाखवते तो पाथ फॉलो केला आणि इथं येऊन मग मी क्लिक केलं. क्लिक करून मी ही अशी एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून घेतली. राईट क्लिक एंटर. मी इथं मध्ये लाईन ड्रॉ केलेली नाही. हा, मी फक्त सॉफ्टवेअर जो पाथ मला दाखवतो ग्रीन कलर मध्ये मी दाखवलं तुम्हाला करून, तो पाथ मी फक्त फॉलो केला. ही लाईन जी आहे ही लाईन ऍक्च्युली का आहे, ऍक्सिसची लाईन आहे. ती फ्रंट व्ह्यू मध्ये कुठेही डायरेक्टली विजिबल नसणार आहे. ती हिडन लाईन आहे. सो मी लेयर्स इथे क्रिएट केलेले आहेत ऑलरेडी. त्या लेयर्स मध्ये जाऊन त्या लाईनला मी हिडन लाईन करतो. मी सेटिंग करत असतानाच लेयर्सचं हिडन लाईनला मी डॉटेड किंवा डॅशड, ती लाईन कंटिन्युअस नाही आहे त्यामुळे तिला मी डॉटेड आणि कलर किंवा त्याचा थिकनेस सगळं सेटिंग मी त्याच्यामध्ये केलेलं आहे. तर इथला हा पर्टिक्युलर डॉट जो मला दिसतोय, हा पर्टिक्युलर डॉट म्हणजे सुद्धा हा का आहे, एक ऍक्सिस आहे. सो ही मी त्याला ऍक्सिसचा सुद्धा मी लेअर क्रिएट केलेला आहे तिथं. तर टॉप मध्ये बघा तुम्हाला टॉप व्ह्यू मध्ये हा रेड कलरचा डॉट म्हणजे तो ऍक्सिस आहे आणि ही जी काही लाईन आहे ही लाईन हिडन आहे. तो ही लाईनला मी काय करतो, तुम्ही हिडन लाईन करू शकता किंवा त्याला मी ऍक्सिसची लाईन मी म्हणू शकतो. सो मी ऍक्सिसचा लेअर आणि हिडन लाईनचा लेअर असे दोन वेगळे लेअर मी तिथे क्रिएट केलेले आहेत. कंट्रोल एस. आता ह्याला लेबलिंग मला करावं लागेल. टेक्स्टमध्ये येऊन सिंगल लाईन टेक्स्टमध्ये येऊन हा पर्टिक्युलर पॉईंट मला म्हणायचा आहे. हा पर्टिक्युलर पॉईंट इथं हाईट 4, रोटेशन अँगल 0, दोन नावं द्यायची आहेत मला, ओ आणि ओ डॅश. ओ डॅश, ओ आणि ओ डॅश दोन नावं दिली. सेम तसं नाव मला इथं वरती सुद्धा द्यावं लागेल. मी सपोज जो वरचा सरफेस आहे इथला पॉइंट आहे, इथं नाव मी ओ देतो आणि हा इथला खालचा पॉइंट जो आहे त्या पॉइंटला नाव देतो मी ओ डॅश. हा, दोनदा एंटर केलं, कमांड मधून मी बाहेर आलो. सो ओ हा टॉप सरफेसचा पॉइंट आहे, ओ डॅश हा बॉटम सरफेसचा पॉइंट आहे. आता हे जे मी खाली पॉइंट्स ड्रॉ करून घेतलेले आहेत हे पॉइंट सुद्धा मला वरती प्रोजेक्ट करून घ्यावे लागतील. ते करण्यासाठी मी काय करतो, लाईन कमांडमध्ये आलो. लाईन कमांडमध्ये येऊन बघा 2 आणि 8 पॉईंट मधून काढलेली लाईन ही सेम पास होईल. म्हणजे 8 मधून तुम्ही लाईन ड्रॉ काय केली आणि 2 मधून काय केली, ती ऑब्वियस 2 आणि 8 ही कोलिनियर पॉईंट आहेत. सो मी 8 पॉईंट पकडला आणि 8 पॉईंट मधून ऑर्थो मोड ऑन ठेवून मी इथपर्यंत काय केली, लाईन ड्रॉ करून घेतली. क्लिक, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. सेम तसं मी हा जी पॉइंट, ओ डॅश पॉइंट किंवा ओ पॉइंट आणि सी पॉइंट ह्यामधून सुद्धा एकच लाईन काय होईल, पास होईल. ती लाईन बरोबर हा आपला ऍक्च्युली ऍक्सिसची लाईन असेल. राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. 6 नंबरचा पॉइंट मधून जी लाईन ड्रॉ होईल ती ऑब्वियस ह्या 4 नंबरच्या पॉइंट मधून पास होईल आणि ती मी इथपर्यंत एक्सटेंड करतोय. क्लिक, राईट क्लिक एंटर. हा, सो अशा पद्धतीनं इन्श्युअर करा की 1 नंबरच्या पॉईंट मधून लाईन आहे, 2 आणि 8 मधून आहे, 3 आणि 7 मधून आहे, 4 आणि 6 मधून आहे आणि 5 नंबरच्या पॉईंट मधून लाईन ड्रॉ केलेली आहे. ठीक आहे. तर इथं हा जो आहे हा फ्रंट व्ह्यू आहे. इथं आता फक्त आपण ह्या लाईन प्रोजेक्ट केलेल्या आहेत, ह्या लाईन प्रोजेक्ट केलेल्या आहेत. ह्या लाईन वरती आपल्याला अजून लाईन ओव्हर ड्रॉ कराव्या लागतील. हा, ते करण्यासाठी परत मी लाईन कमांडमध्ये आलो. लाईन कमांडमध्ये येऊन हा पॉइंट टू हा पॉइंट ही एक लाईन आहे. राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. हा पॉइंट टू हा पॉइंट लाईन आहे. राईट क्लिक एंटर. आता मी ही जी लाईन आहे आणि ही जी लाईन आहे ह्या दोन लाईन, ह्या फक्त आपण रेफरन्ससाठी ड्रॉ करून घेतलेल्या आहेत. त्या लाईन ऍक्च्युअल मध्ये हिडन आहेत. सो मी इथं येऊन त्याला हिडन लाईन म्हणतो. दोन वेगळे कलर समोर दिसतात तुम्हाला. रेड कलर हा ऍक्सिसचा आहे आणि पिंक कलर जो तुम्हाला दिसतोय हा पिंक कलर ऍक्च्युअली 2 नंबर, 8 नंबर, 4 नंबर आणि 6 नंबर, हा, हे जे रेफरन्ससाठी आपण पॉइंट ड्रॉ केलेले आहेत, हा, त्या पॉइंट्सना रिप्रेझेंट करणाऱ्या फ्रंट व्ह्यू मधल्या त्या लाईन आहेत. आता मी जो ऑब्जेक्ट आहे तो तेवढाच ऑब्जेक्ट काय करतो, लेयर्स मध्ये येऊन मी
त्याचा थिकनेस चेंज करतोय. सेम तसं हा टॉप व्ह्यू जो आहे, हा टॉप व्ह्यू मध्ये सुद्धा येऊन मी लेयर्स मध्ये येऊन इथं त्याला ऑब्जेक्टचा लेअर देतोय. ही जी लाईन आहे, ह्या लाईनला मी चेंज करतोय, प्रोजेक्शनची लाईन आहे ती. सो हाच फक्त आपला काय आहे, टॉप व्ह्यूतला ऑब्जेक्ट आहे. आणि ही जी लाईन आहे, ही लाईन ऍक्सिसची लाईन आहे. आणखी ही लाईन आणि ही लाईन जी आहे, ती लाईन ही हिडन लाईन आहे. कंट्रोल यस. आणि हा जो पर्टिक्युलर पॉइंट आहे, हा पर्टिक्युलर पॉइंट हा सुद्धा ऍक्सिसचा पॉइंट आहे. कंट्रोल यस. हा, आता आपण टॉप व्ह्यू मध्ये लेबलिंग केलेलं आहे, फ्रंट व्ह्यू मध्ये आपल्याला तसं करस्पॉन्डिंग लेबलिंग करून घ्यावं लागेल. आता लेबलिंग करण्यासाठी बघा, ABCD बॉटमला आहे 1 to 8 हे अप सरफेसचे आहेत, टॉप सरफेसचे आहेत. सो टेक्स्ट मध्ये येऊन, सिंगल लाईन टेक्स्ट मध्ये येऊन इथं मला लेबलिंग करायचं आहे. हाईट 4, अँगल 0. इथं नाव येईल A, बरोबर ह्या A च्या समोर. त्याच्यानंतर इथं नाव येईल B आणि H, B आणि इथंच नाव येईल ते H. कारण B आणि H पॉइंट हे ह्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टला मी ज्यावेळी इकडून बघतोय त्यावेळी मला H पॉइंट आणि B पॉइंट हे एकाच ठिकाणी दिसतील इथं. त्याच्यानंतर असेल O' पॉइंट, तिथंच असेल पॉइंट, इथं असेल पॉइंट C, हा पॉइंट असेल G. सो C पॉइंट, O' पॉइंट आणि G पॉइंट हे एकाच ठिकाणी असतील. त्याच्यानंतर D पॉइंट आणि F पॉइंट, हा पर्टिक्युलर पॉइंट D आणि इथंच F पॉइंट असेल. त्याच्यानंतर E पॉइंट, इथं हा पर्टिक्युलर हा कॉर्नर जो असेल हा E पॉइंट असेल. तर इन्शुअर करा सगळी नावं आपण दिलेली आहेत, ABCDEFGH आणि O'. सगळी नावं आपण इथं बॉटमला आता दिलेली आहेत. राहिला प्रश्न फक्त आता टॉपचा. सो टॉपला सुद्धा आपल्याला 1 to 8 नंबरिंग करायचं आहे. सो 1 पॉइंट इथं आहे. सो 1, हा 1 इथं आहे, तो मी प्रोजेक्ट करून घेतला 1 वरती. 2 पॉइंट आणि 8 पॉइंट इथंच दिसेल. सो 2 पॉइंट इथं आणि 8 पॉइंट सुद्धा इथंच असेल. त्याच्यानंतर 3 पॉइंट आणि 7 पॉइंट इथं आहे, 3 पॉइंट आणि इथं आहे 7 पॉइंट. 3 आणि 7 सुद्धा एकाच लोकेशनला असेल. त्याच्यानंतर 4 पॉइंट आणि 6 पॉइंट. सो इथं मी 4 पॉइंट देतो, 4 पॉइंट आणि 6 पॉइंट. त्याच्यानंतर 5 पॉइंट. सो 5 नंबरचा पॉइंट हा इथं असेल. 2 वेळा एंटर करून आपण कमांड मधून बाहेर येऊ. सो अशा पद्धतीनं 2 नंबर 8 नंबर हे इथं आहेत. त्याच्यानंतर 3 नंबर 7 नंबर आणखी O' पॉइंट, हा इथला O पॉइंट हा एका ठिकाणी असेल. त्याच्यानंतर 4 नंबर 6 नंबर पॉइंट एका ठिकाणी असेल. 4 नंबर 6 नंबर आणि 5 नंबर. अशा पद्धतीनं आपण फ्रंट व्ह्यू ड्रॉ करून घेतलेला आहे. त्याला सगळं लेबलिंग केलेलं आहे. हा, सो ही पहिली स्टेज आपण कव्हर केली, पहिली स्टेज कव्हर केली. दुसऱ्या स्टेजमध्ये आपल्याला सॉरी इथं हा ऍक्सिस आहे. सो ऍक्सिस इथं मला चेंज करून त्याला ऍक्सिसचा कलर द्यावा लागेल. कंट्रोल यस. फर्स्ट स्टेज आपली कव्हर झालेली आहे. सेकंड स्टेजमध्ये आपल्याला हा जो पर्टिक्युलर व्ह्यू आहे, फ्रंट व्ह्यू आहे, ह्याचा आपल्याला यूज करायचा आहे. आणि प्रॉब्लेम मध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की तो ऍक्सिस हा HP ला 60 डिग्री इन्क्लिनेशन मध्ये आहे. सो ते करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, हा पहिल्यांदा ऑब्जेक्ट जो आहे, हा जो व्ह्यू आहे, हा अख्ख्या व्ह्यूला मी कॉपी करतो. सो मी कॉपी कमांड मध्ये आलो. सो कॉपी केलं मी त्याला. कॉपी करून बेस पॉईंट सांगा म्हणतं ते, ऑर्थोमोड ऑन ठेवा. ऑर्थोमोड ऑन ठेवून मी हा बेस पॉईंट दिला आणि बेस पॉईंट देऊन मी हा ऑब्जेक्ट इकडे क्लिक केला. कमांड ऍक्टिव्ह आहे, कमांड मधून बाहेर यायला एस्केप प्रेस केलं. कंट्रोल यस. आता प्रॉब्लेम मध्ये जसं मेन्शन केलेलं आहे की हा पर्टिक्युलर ऍक्सिस जो आहे, हा पर्टिक्युलर ऍक्सिस 60 डिग्री इन्क्लिनेशन वरती पाहिजेत HP. हा, सो ते करण्यासाठी मी रोटेट कमांड मध्ये जातो. रोटेट कमांड मध्ये येऊन हा ऑब्जेक्ट मी सिलेक्ट केला. सिलेक्ट करून एंटर बटन प्रेस केलं आणि आता बेस पॉईंट मी सांगताना हा E पॉइंट जो आहे, हा पर्टिक्युलर E पॉइंट जो आहे, हा E पॉइंट दिला. ऑर्थो मोड बंद करा. बंद करून बघा इथं बरोबर ऍक्सिस काय होत आहे, इन्क्लिनेशन वरती
होत आहे. आता त्यांनी प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं आहे इन्क्लिनेशन 60 डिग्री. मी आता इथं 60 डिग्री देऊन बघतो काय होतं. 60 मी इथं दिलं आणि एंटर केलं तर हे चुकीचं होतं. आपल्याला असं नको आहे. हा, हे 60 डिग्री इन्क्लिनेशन आपल्याला असं नको आहे. मी कंट्रोल झेड केलं, पुन्हा ऑब्जेक्ट पुन्हा सिलेक्ट केला आणि रोटेट कमांड मध्ये वरती आलो. मी स्पेसिफाय बेस पॉईंट पुन्हा मी झूम करून हा ई पॉईंट सिलेक्ट केला, आर्थो मोड बंद केला आणि आता मी देताना इनपुट करताना -60 देऊन बघतो. -60 देऊन बघितला, एंटर. इथं बघा, हे इन्क्लिनेशन आपल्याला असं काहीतरी पाहिजे आहे, बरोबर आहे. पण जर मी इथं अँग्युलर डायमेन्शन जाऊन मेजर केलं, हा पॉइंट आणि हा पर्टिक्युलर पॉइंट ह्यातला जर मी अँगल मेजर केला तर हा अँगल आपल्याला दाखवतो 30 डिग्री. ऍक्सिस ऑफ रोटेशननं रेफरन्स लाईनशी, जे ही रेफरन्स लाईन आहे आणि हा ऍक्सिस आहे, त्यातला अँगल मी सॉफ्टवेअरमध्ये पुट करत असताना -60 केला, पण इथं 30 डिग्री दाखवतोय, जो आपल्याला ऍक्च्युअल मध्ये पाहिजे आहे तो. हे चुकीचं आहे. हे असं नाही पाहिजे. आपल्याला हा जो 30 डिग्री अँगल दाखवतो, हा अँगल 60 डिग्री पाहिजे. सो ते करण्यासाठी मला काय करावं लागेल, कंट्रोल झेड करतो मी पुन्हा. कंट्रोल झेड, मी पुन्हा रोटेट कमांड मध्ये आलो, ऑब्जेक्ट हा सिलेक्ट केला, सिलेक्ट करून एंटर बटन प्रेस केलं, एंटर बटन प्रेस करून हा पर्टिक्युलर मी ई पॉइंट सिलेक्ट केला, ई पॉइंट सिलेक्ट करून ऑर्थो मोड बंद केला. मला आता अँगल पुट करत असताना जर मला ऍक्सिस ऑफ रोटेशननं एचपीशी केलेला अँगल 60 डिग्री पाहिजे असेल तर मला अँगल वजा -30 डिग्री करावा लागेल. सो -30 मी आता पुट केलेला आहे. सो -30 पुट केल्यानंतर जर मी आता इथं अँगल मोजला, ऍक्सिस ऑफ रोटेशन हा आणि ही रेफरन्स लाईन, तर ह्यातला अँगल हा 60 डिग्री येतो. कंट्रोल यस. हा, जो 30 डिग्री आपण पुट करतो तो 30 डिग्री अँगल इथं आहे ऍक्च्युअली. हा बॉटमचा सरफेसची लाईन आणि हा पर्टिक्युलर अँगल बघा, हा अँगल आहे 30 डिग्री, जो आपण पुट केला. पण तो पुट करत असताना -30 डिग्री, -30 आपण पुट केला, त्यावेळी ऍक्सिस ऑफ रोटेशननं एचबीशी केलेला अँगल आपल्याला +60 डिग्री भेटला. सो अशा पद्धतीनं आपण इथं हा फ्रंट व्ह्यू काढून घेतलेला आहे. आता राहिला फक्त काढणं टॉप व्ह्यू सेकंड स्टेज मधला. सो ते करण्यासाठी आपल्याला सगळ्या लाईन प्रोजेक्ट करून घ्याव्या लागतील. सो लाईन कमांड मध्ये आलो, लाईन कमांड मध्ये येऊन ह्या प्रत्येक पॉईंट मधून मला व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून घ्यावी लागेल. व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून घेतली, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. प्रत्येक पॉईंट मधून म्हणतोय मी, प्रत्येक पॉईंट मधून लाईन ड्रॉ करून घ्यावी लागेल. राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. हा पर्टिक्युलर पॉईंट झूम करून त्या पॉइंटला घ्या, सिलेक्ट व्यवस्थित करा, गडबड करू नका, केअरफुली करा. राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. मी एस्केप करून त्या नावांना थोडस शिफ्ट करतो, जेणेकरून मला तो पॉइंट दिसेल व्यवस्थित. लाईन कमांड मध्ये येऊन पुन्हा हा पर्टिक्युलर पॉइंट, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. हा पर्टिक्युलर पॉइंट, राईट क्लिक एंटर. तर मी बॉटम मधून लाईन यायला पाहिजे होत्या 1 2 3 4 आणि 5 लाईन ड्रॉ करून घेतलेल्या आहेत. अजून एक लाईन राहिली, ती ह्या पॉइंट पासून येणारी असेल, टॉपच्या सरफेस पासून. राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. 4 नंबरच्या पॉइंट पासून येणारी लाईन, 4 नंबरच्या पॉइंट पासून येणारी लाईन. राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. 3 आणि 7 नंबर मधून येणारी लाईन, 3 आणि 7 नंबर मधून येणारी लाईन. राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. 2 आणि 8च्या पॉइंट पासून येणारी लाईन, 2 आणि 8 मधून येणारी लाईन. राईट क्लिक एंटर. इथं बघा, ह्या 2 लाईन मध्ये गॅप आहे. ह्या 2 लाईन कुठल्या 2 लाईन आहेत? ही जी लाईन आहे, ही लाईन डी आणि एफ पॉइंट मधून आलेली आहे, आणि ही जी लाईन आहे, ही लाईन ही 2 आणि 8 पॉइंट मधून आलेली आहे. त्यामुळं जर 2 लाईन एकमेकाच्या खूप जवळ येत असतील तर बघा, इथं पर्पजफुली मी एक लाईन जेवढी जास्त एक्सटेंड करू शकतो तेवढी जास्त एक्सटेंड केलेली आहे. हा, सो अशा पद्धतीनं 2 पॉईंट मधून लाईन झाली. राईट क्लिक रिपीट लाईन, 1 नंबरचं पॉईंट, 1 नंबरच्या पॉईंट मधून लाईन खालती येईल, इथं राईट क्लिक एंटर. तर अशा पद्धतीनं 1 2 3 4 5 खालचे 5
आणि वरचे 5 अशा टोटल 10 लाईन पाहिजेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. सो 10 लाईन व्हर्टिकली डाऊनवर्ड आपण ड्रॉ करून घेतल्या. आता सेम कंट्रोल एस करा आणि ह्या पर्टिक्युलर सगळ्या पॉईंट मधून आपल्याला आता हॉरिझॉन्टल लाईन, हा टॉप व्ह्यू मध्ये जे काही आपण पॉईंट लोकेट केलेत, ह्या प्रत्येक पॉईंट मधून आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यावी लागेल. लाईन कमांड मध्ये येऊन प्रत्येक पॉईंट मधून म्हणतो मी, हा जो 3 नंबर आहे 3 मधून मी लाईन ड्रॉ केली. राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. 2 नंबरचा पॉईंट आणि 4 नंबरच्या पॉईंट मधून जाणारी लाईन ही सेम असेल. सो 2 मधून जाणारी लाईन ऑब्वियस 4 मधून जाईल. राईट क्लिक रिपीट लाईन. 1 नंबर मधून जाणारी लाईन ओ डॅश मधून पास होईल. ई आणि 5 मधून सुद्धा ती पास होईल. राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. 8 नंबरचा पॉईंट 6 नंबरचा पॉईंट मधून जाणारी लाईन सेम असेल. राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. 7 नंबरच्या पॉईंट मधून जाणारी लाईन, राईट क्लिक एंटर, कंट्रोल यस. तुम्हाला समजत असेल की आपण ज्या जस्ट लाईन ड्रॉ करून घेतो, ह्या लाईन ह्या एवढ्या इथं मल्टिपल लाईन्स बनलेल्या आहेत. हे खूप कन्फ्युजिंग आहे. अनलेस अंटील तुमचा थॉट क्लिअर नाही आहे की मी कुठली लाईन कुठली कशासाठी काढले, ते जर तुमचं क्लिअर नसेल तर तुम्हाला नेमका कुठला पॉईंट कसा लोकेट करायचा हे कळणार नाही. हा, त्यामुळं फार केअरफुली करा. अननेसेसरी गोष्टी जिथल्या तिथं ट्रिम करा. हे अननेसेसरी आहे, ट्रिम केलं. आणि हे अननेसेसरी आहे, ट्रिम केलं. हे अननेसेसरी आहे, ट्रिम केलं. कंट्रोल यस. आता आपल्याला इथं तो जो टॉप व्ह्यू आहे, तो टॉप व्ह्यू एचपीसी इन्क्लिनेशन वरती असताना तो इथं ड्रॉ करायचा आहे. आपल्याकडे हे सगळे रेफरन्सेस आहेत, पण कुठला पॉईंट कुठं कसा कनेक्ट करायचा हे आपल्याला थोडंसं केअरफुली बघावं लागेल. ते करण्यासाठी, आणि पॉइंट हे तसे सिम्पली ड्रॉ होत नाहीत, ते करण्यासाठी मी डोनटचा यूज करतोय. डोनट कमांड मध्ये आलो, एंटर. इनसाइड डायमीटर 0, आउटसाइड डायमीटर 2.5, इंटर. स्पेसिफाय सेंटर. आपल्याला आता डोनट लोकेट करायचे आहेत. सो पहिल्यांदा आपण बॉटमचे सगळे पॉईंट लोकेट करूया, ए टू एच पर्यंतचे. त्याच्यानंतर मग 1 to 8 आपण लोकेट करूया. पहिल्यांदा बॉटम आपण लोकेट करूया. बघा, ए पॉईंट इकडं आहे आणि ए पॉईंट इकडं आहे. सो इथं ए पॉईंट आहे. त्याच्यानंतर बी पॉईंट इकडं आहे आणि हा बी पॉईंट इथं आहे. व्यवस्थित बघावं लागेल तुम्हाला. ही लाईन बी ची आहे, ही इथून येणारी लाईन बी ची आहे. त्याच्यानंतर सी पॉईंट हा इकडं आहे, सी पॉईंट, आणि वरून येणारा सी पॉईंट इथं आहे. सो सी पॉईंट इथं आहे. त्याच्यानंतर सी नंतर डी पॉईंट. डी पॉईंट हा इकडं आहे. सॉरी, डी पॉईंट हा, वा बघा व्यवस्थित झूम करून बघावं लागेल आपल्याला. हा डी पॉईंट इथं आहे. डी पॉईंटची लाईन ही थोडीशी राईट साईडची लाईन आहे आणि डी ची लाईन ही हॉरिझॉन्टली इकडं आहे. सो डी चा पॉईंट मी झूम केला तर बघा हा डी चा पर्टिक्युलर पॉईंट आहे. हा, सो डी पॉईंट लोकेट झाला. डी पॉईंट नंतर आता ई पॉईंट लोकेट करायचा आहे. ई ची लाईन ही अशी आहे हॉरिझॉन्टली आणि ई ची लाईन इकडून येणार ही इथं आहे. सो ई पॉईंट इथं आहे. त्याच्यानंतर ई झाल्यानंतर एफ पॉईंट, एफ ची लाईन ही इकडं आहे आणि वरून येणारी एफ ची लाईन ही बरोबर ही जी राईट साईडची थोडीशी लाईन आहे, ह्या राईट साईडच्या लाईनच्या इथं एफ पॉईंट आहे. त्याच्यानंतर जी पॉईंट. सो जी पॉईंट हा इकडं आहे आणि वरून येणारा जी पॉईंट जो आहे हा इकडून येणारा असा जी पॉईंट आहे. सो इथं आहे तो जी पॉईंट. त्याच्यानंतर एच पॉईंट हॉरिझॉन्टल लाईन ही अशी आहे आणि वरून येणारा एच पॉईंट हा बी च्या इनलाईन आहे. सो हा पर्टिक्युलर पॉईंट आहे. कंट्रोल यस. मी फक्त आता बॉटमचे पॉइंट्स लोकेट करून घेतलेले आहेत. पुढचा सरफेस किंवा पुढचे पॉइंट लोकेट करून घ्यायच्या अगोदर मी तुम्हाला सजेस्ट करेन की हे पहिला कनेक्ट करून घ्या. हा, थोडं कन्फ्युजन कमी होईल. सो ते करण्यासाठी, पॉइंट कनेक्ट करण्यासाठी मी कुठली कमांड वापरतो बघा, स्प्लाइन. SPLINE, स्प्लाइन. स्प्लाइन, एंटर. एंटर करून आता मी पॉइंट सगळे कनेक्ट करत जातो. पहिला पॉइंट आहे हा. त्या पॉइंट वरती या, तिथं सेंटर व्हिजिबल होईपर्यंत, सेंटर लिहिलेलं दिसेपर्यंत थोडा पेशन्स ठेवा. तिथं सेंटर मला दिसतंय, आता क्लिक करा. पुन्हा हा पर्टिक्युलर पॉइंट क्लिक करा. त्याच्यानंतर
ऑर्थो मोड बंद करा जेणेकरून ते ब्लिंक होणार नाही. त्याच्यानंतर हा पर्टिक्युलर पॉईंट सेंटर क्लिक करा. त्याच्यानंतर झूम करा. झूम करून इथं या. हा पर्टिक्युलर पॉईंट सेंटर क्लिक करा. त्याच्यानंतर इथं या. सेंटर क्लिक करा. त्याच्यानंतर हा पर्टिक्युलर पॉईंट सेंटर दिसू दे क्लिक करा. त्याच्यानंतर हा पर्टिक्युलर पॉईंट सेंटर दिसू दे क्लिक करा. त्याच्यानंतर हा पर्टिक्युलर पॉईंट सेंटर दिसू दे क्लिक करा. त्याच्यानंतर हा पर्टिक्युलर पॉईंट दिसू दे सेंटर क्लिक करा. आणि आत्ता हे सगळं झाल्यानंतर राईट क्लिक करून क्लोज वरती क्लिक करा. तुम्ही क्लोज वरती क्लिक केल्यानंतर बघा इथं बरोबर तुम्हाला जो आता शेप क्रिएट झालेला आहे तो शेप, हा जो शेप आहे हा थोडा आपल्याला इलिप्टिकल शेप दिसतो. हा एक्झॅक्ट सर्कल शेप नाहीये, हा इलिप्टिकल किंवा ओव्हल शेप आहे. हा आता याला आपल्याला लेबलिंग करून घ्यावं लागेल. सिम्पली मी जस्ट पॉईंट दिलेत, त्याला लेबलिंग करून घ्यावं लागेल. सो लेबलिंग करण्यासाठी पुन्हा नावं देत न बसता मी सरळ सरळ इथली नावं कॉपी करतोय. ए बी सी सी डी ई एफ जी एच. कंट्रोल सी कीबोर्डवरती कंट्रोल सी केलं मी आणि कंट्रोल व्ही. तुम्हाला त्याला थोडंसं लोकेट करावं लागेल. जवळपास त्याच्या मी ठेवतोय. मी इथं ठेवलं, प्लेस केलं, त्याला क्लिक केलं. सो हा पॉइंट आपला आहे ए, हा पॉइंट आहे ए, हा पॉइंट आहे बी, थोडासा जवळ ठेवा त्याच्या. हा पॉइंट आहे सी, त्याच्यानंतर हा पॉइंट आहे डी, त्याच्यानंतर हा पॉइंट आहे ई, त्याच्यानंतर हा पॉइंट आहे एफ, हा पॉइंट आहे जी आणि हा पॉइंट आहे एच. कंट्रोल एस. हा आपण फक्त आता बॉटमचा सरफेस काढून घेतला. आता आपल्याला सेम तसा टॉपचा सरफेस सुद्धा काढून घ्यावा लागेल. 1 to 8 1 to 8 नंबर आपल्याला कनेक्ट करून घ्यावे लागतील. खूप केअरफुली आपल्याला बघायला लागेल. खूप खूप कन्फ्युजिंग तिथं आहे, भरपूर लाईन्स आहेत. हा परत डोनट DONUT डोनट एंटर. इनसाइड डायमीटर 0, आउटसाइड डायमीटर 2.5. स्पेसिफाय आपल्याला आता ते लोकेट करायचं आहे. आपण नंबरिंग नुसार जायचं 1 to 8. 1 हा 1 इकडं आहे आणि वरून येणारा 1 कुठं आहे? वरून येणारा 1 ची लाईन ही, 1 ची लाईन ही आहे. सो 1 ची लाईन हा 1चा पॉइंट आहे. बघा व्यवस्थित एकदा. हा 1 पॉइंट झाला. त्याच्यानंतर 2 नंबरचा पॉइंट हा, 2 नंबरचा पॉइंट हा व्यवस्थित बघावं लागेल आपल्याला. आता मात्र मला आता ही लेफ्ट साईडची लाईन बघावी लागेल, लेफ्ट साईडची लाईन घ्यावी लागेल. सो 2 नंबरचा पॉइंट हा लेफ्ट साईडच्या लाईन वरती आहे. 2 नंबरचा पॉइंट हा इथं कुठेतरी आहे. हा इथं कुठेतरी 2 नंबरचा पॉइंट आहे. तो जो मी डोनट दिलेला आहे त्या डोनट वरती ते थोडंसं ओव्हरलॅप होईल. त्यामुळे डोनटची साईज इथं आपल्याला आता झालेली चूक समजते. डोनटची साईज आपली थोडी छोटी हवी होती, छोटी पाहिजे होती. तरी सुद्धा बघा बॅक एंडला ते बॅक साईडला दिसतंय, इथं ते बरोबर इंटरसेक्शन आहे. मी कर्सर जर इथं घेऊन आलो तर हा सेंटर म्हणजे कुठला? मागच्या त्या 2 लाईनचं इंटरसेक्शन आहे. आणि जर मी कर्सर इथं घेऊन आलो तर ते इंटरसेक्शन हे आपल्याला ज्या लोकेशनला पाहिजे तिथलं आहे. आता मी क्लिक केलं. सो 2 मला 2 नंबरचा पॉइंट मी लोकेट करून घेतला. त्याच्यानंतर 3 नंबरचा पॉइंट पाहिजे. 3 नंबर हॉरिझॉन्टली असा आहे आणि वरून येणारा 3 नंबर हा, 3 नंबरची लाईन ही आहे, 3 नंबरची लाईन ही आहे आणि 3 नंबरचा पॉइंट हा इथं कुठेतरी असेल. त्याच्यानंतर 4 नंबरची लाईन वरून इथं आहे आणि हॉरिझॉन्टली ही इथं आहे. 4 नंबर झाला. 5 नंबर इकडं आहे आणि हा 5 नंबर इथं आहे. 5 नंबर. त्याच्यानंतर 6 नंबर, हा 6 नंबर हॉरिझॉन्टली असा आहे. व्हर्टिकली येणारा 6 नंबर, व्हर्टिकली येणारा 6 नंबर हा, व्हर्टिकली येणारा 6 नंबर हा 6 नंबर 4 आणि 6, सॉरी 6 नंबर 4 आणि 6 च्याच लोकेशनला आहे. सो व्हर्टिकली येणारा 6 नंबर हा इथं असेल. 6 नंबर नंतर 7 नंबर, 7 नंबर O3 आणि 7 एकाच ठिकाणी आहे. सो 7 नंबर हा हॉरिझॉन्टली इथं आहे, 7 नंबर इथं आहे. त्याच्यानंतर 8 नंबर हॉरिझॉन्टली इथं आहे आणि वरून येणारा 8 नंबर 2 आणि 8च्या लाईनला आहे. इथं सुद्धा व्यवस्थित बघावं लागेल. 2 आणि 8ची लाईन ही थोडीशी लेफ्ट साईडला आहे. म्हणजे बघा इथं जो आपण F पॉइंट दिलेला आहे, सो ती लाईन इथं कुठेतरी आहे इंटरसेक्शनला.
तिथं इंटरसेक्शन लिहिलेलं येतं, ते आल्यानंतर मग मी क्लिक केलं. सो अशा पद्धतीने मी 1 to 8 पॉईंट सगळे लोकेट केलेले आहेत. कंट्रोल यस केलं मी. कंट्रोल एस केल्यानंतर नंबरिंग करायला पाहिजे. सो नंबरिंग करायला 1 2 3 4 5 झालेला नाही सिलेक्ट. 5 6 7 8. कंट्रोल सी कीबोर्ड वरती आणि इकडं थोडस मी प्लेस करतो त्याला कंट्रोल व्ही. नाव आपल्याला द्यावे लागतील. आता हा पॉइंट आहे 1, हा 1 पॉइंट आहे. त्याच्यानंतर 2 पॉइंट, हा 2 पॉइंट इकडं आहे. त्याच्यानंतर 3 पॉइंट हा इथं आहे. 3 पॉइंट इथं आहे. त्याच्यानंतर 4 पॉइंट इथं आहे. त्याच्यानंतर 5 पॉइंट हा 5 नंबरचा पॉइंट इथं आहे. 5 नंबर. 6 नंबरचा पॉइंट इथं आहे. त्याच्यानंतर 7 नंबरचा पॉइंट हा इथं आहे आणि 8 नंबरचा पॉइंट हा लेफ्ट साइडला आहे. हे लक्षात असू द्या. एफ पॉइंट हा राईट लाईन वरती आहे. 8 पॉइंट हा लेफ्ट लाईन वरती आहे. सेम तसं डी पॉइंट हा राईट लाईन वरती आहे. 2 पॉइंट हा लेफ्ट लाईन वरती आहे. कंट्रोल यस. 1 to 8 सगळं काढून घेतलेलं आहे आपण पॉइंट्स. आता परत स्प्लाइन SPLINE स्प्लाइन कमांड वरती येऊन पॉइंट आपल्याला आता व्यवस्थित केअरफुली कनेक्ट करावे लागतील. सो 1 पॉइंट वरती आलो मी. सेंटर दिसू दे क्लिक केलं. त्याच्यानंतर 2 पॉइंट हा लेफ्ट साइडला आहे लक्षात असू दे. सो जॉमेट्रिक सेंटर बघा इथं सुद्धा जॉमेट्रिक सेंटर दाखवतं आणि इथं जर तुम्ही आलात तर सुद्धा ते जॉमेट्रिक सेंटर दाखवतं. पण आपल्याला जॉमेट्रिक सेंटर हा लेफ्ट साइडचा हवा आहे. सो लेफ्ट साइड वरती मी आलो. ऑर्थो मोड बंद आहे इन्शुअर करा. इथं आलो जॉमेट्रिक सेंटर. त्याच्यानंतर क्लिक केलं. 2 नंबर पॉइंट झाला. त्याच्यानंतर 3 नंबर पॉइंट. त्याच्यानंतर 4 नंबर पॉइंट. त्याच्यानंतर 5 नंबर पॉइंट. त्याच्यानंतर 6 नंबर पॉइंट. त्याच्यानंतर 7 नंबर पॉइंट. त्याच्यानंतर इथं बघा इथं सुद्धा ती चूक होता कामा नये. 8 नंबर आणि बॅक टू नंबर 1 सेंटर दिसल्यानंतर मग क्लिक केलं. गडबड करून पुन्हा क्लिक करायचं नाही. राईट क्लिक करून क्लोज करा तेव्हा. सो राईट क्लिक करून मी त्याला क्लोज केलं आणि क्लोज केल्यानंतर बघा इथं एक आता ओव्हल शेप आहे आणि इथं एक आता ओव्हल शेप आपल्याला दिसतोय. ठीक आहे. सो 2 ओव्हल शेप आपल्याला दिसत आहेत. आता ह्या नंतर जे आपण टॉप आणि बॉटम सरफेस काढून घेतलेले आहेत ह्याच्यानंतर आपल्याला एजेस कनेक्ट करावे लागतील. म्हणजे इथल्या एजेस कुठले आहेत? A आणि 1 ही एक एज आहे आणि E आणि 5 ही एक एज आहे. त्या एजेस आपल्याला कनेक्ट कराव्या लागतील. ओके. सो 1 आणि A ही एज मला कनेक्ट करावी लागेल. 1 आणि A. सो 1 पॉइंट इथं आहे आणि A पॉइंट हा इथं आहे. राईट क्लिक एंटर. इथं मी लाईन ओव्हर ड्रॉ केलेली आहे. त्याच्यानंतर A1 झाली. त्याच्यानंतर E आणि 5. सो E5. E लाईन इथं आहे. E पॉइंट इथं आहे आणि 5 पॉइंट इथं आहे. E आणि 5. सो लाईन कमांड मध्ये येऊन E पॉइंट इथं आहे आणि 5 पॉइंट हा इथं आहे. राईट क्लिक एंटर. त्याच्यानंतर बघा C3 म्हणजे टॉप मध्ये इथं जो C3 मला दिसतो. टॉप मध्ये ही C3 जी का लाईन आहे तर C3 लाईन सुद्धा मला कनेक्ट करून घ्यावी लागेल. सो C3 लाईन कुठे आहे बघा. लाईन कमांड मध्ये येऊन C पॉइंट इथं आहे आणि 3 पॉइंट हा इथं आहे. राईट क्लिक एंटर. सेम तसं हा पर्टिक्युलर पॉइंट G7 सुद्धा ही एज आहे. सो G7 एज मला कनेक्ट करावी लागेल. लाईन कमांड मध्ये येऊन राईट क्लिक रिपीट लाईन G आणि हा पॉइंट 7. राईट क्लिक एंटर. मी आता बघा सिलेक्ट करतो सगळं. सिलेक्ट केल्यानंतर हे मला असं काहीतरी दिसतं. हा सिलेक्शन मी केलं. कन्फ्युजन होत असेल तर लेयर्स मध्ये या आणि लेयर्स मध्ये येऊन याला मी प्रोजेक्शन न करता याला मी ऑब्जेक्ट करतो.
ऑब्जेक्ट करून त्याची थिकनेस मी वाढवली, कंट्रोल यस. आता हे सगळं झालं, फक्त एक गोष्ट आपली राहिली, लोकेट करणं ऍक्सिस. टॉप व्ह्यू मधला ऍक्सिस राहिला. सो टॉप व्ह्यू मधला ऍक्सिस लोकेट करायला ओ आणि ओ डॅश आपल्याला लोकेट करावा लागेल. ओ आणि ओ डॅश लोकेट करायला परत तेच डोनट कमांड, DONUT डोनट, एंटर. इनसाइड डायमीटर 0, आउटसाइड डायमीटर 2.5. ओ सगळ्यात महत्वाचं, ओ पॉइंट हा टॉपला आहे. सो ओ ची लाईन ही आहे आणि तो ओ पॉइंट हा इथं कुठेतरी येईल. ओ पॉइंट हा आणि ओ डॅश पॉइंट हा इथं CG आणि ओ डॅश एकाच ठिकाणी आहे. तो ओ डॅश पॉइंट हा इथं येईल. सो मी 2 पॉइंट लोकेट करून घेतले, ओ आणि ओ डॅश. त्याला लगेच नावं देऊन घ्या, ओ आणि ओ डॅश. कंट्रोल C, कंट्रोल V. इथं कुठेतरी मी त्यांना प्लेस करतो तात्पुरतं. हा जो पर्टिक्युलर पॉइंट आहे हा ओ डॅश आहे. सो ओ डॅश हा इथं आहे आणि ओ जो आहे हा ओ पॉइंट हा ऍक्च्युली इथं आहे. आणि ओ आणि ओ डॅश हे कनेक्टेड असणार आहेत. सो कनेक्टेड असणार आहेत म्हणून कंट्रोल एस करतो मी. लाईन कमांड मध्ये येऊन ओ पॉइंट आणि ओ डॅश पॉइंट मी कनेक्ट करून घेतले. राईट क्लिक एंटर. इथं मी आता लाईन ड्रॉ केलेली आहे, ओव्हर ड्रॉ केलेली आहे. लेयर्स मध्ये येऊन मी ती लाईन ही ऍक्च्युली काय आहे, ऍक्सिसची लाईन आहे म्हणून त्याला मी ऍक्सिसची लाईन दिली. कंट्रोल एस. मी आतापर्यंत फक्त आणि फक्त काय केलेलं आहे, ज्यावेळी हा सर्क्युलर राईट सर्क्युलर सिलेंडर HP ला 60 डिग्री इन्क्लिनेशन वरती आहे, हे असं असताना फक्त फ्रंट व्ह्यू काय येतो आणि टॉप व्ह्यू काय येतो हे ड्रॉ केलेलं आहे. मी अजूनही इन्क्लिनेशन विथ VP ड्रॉ केलेलं नाही. ते तुम्ही ट्राय करावं ही माझी इच्छा आहे. ते तुम्ही केल्यानंतर मी ही फाईल तुम्हाला शेअर करेन, ही इमेजेस तुम्हाला मी शेअर करेन, ज्याच्यामध्ये इन्क्लिनेशन विथ VP 90 डिग्री म्हणजे तो पर्टिक्युलर ऍक्सिस ही रेफरन्स लाईन आहे. ह्या रेफरन्स लाईनला हा जो पर्टिक्युलर ऍक्सिस आहे, हा पर्टिक्युलर ऍक्सिस किती डिग्रीत आहे, 90 डिग्रीत आहे. सो 90 डिग्रीत आहे म्हटल्यावर मला हा ऑब्जेक्ट काय करावा लागेल, कॉपी कमांडचा उपयोग करून इथून इथं आणावा लागेल आणि हा ऍक्सिस मला ह्या रेफरन्स लाईनला परपेंडिक्युलर करावा लागेल. हा व्ह्यू आपल्याकडे असेल आणि ह्या व्ह्यू वरून मग आपण हे इकडे प्रोजेक्ट करून आता जी मी इथं प्रोसिजर केली, प्रत्येक पॉइंटसाठी ABCDEFGH आणि 1 2 3 4 5 6 7 8 ओ आणि ओ डॅश हे फ्रंट व्ह्यू मध्ये लोकेट झाले पाहिजेत, टॉप व्ह्यू मध्ये लोकेट झाले पाहिजेत. हे असं जर तुम्ही लोकेट करू शकत असाल तरच तो प्रॉब्लेम काय झालेला असेल, पूर्ण झालेला असेल. आय होप की ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये मी स्टार्ट टू एंड तुम्हाला रेफरन्स लाईन ड्रॉ करण्यापासून आपण ऑब्जेक्ट कसे ड्रॉ करतो, फ्रंट व्ह्यू मध्ये टॉप व्ह्यू मध्ये लेबलिंग हे केअरफुली आपण लाईन कशा बघतो आणि ते कसे डोनटचा यूज करून कसे लोकेट करतो हे तुम्हाला मी दाखवलं. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल असेल. थँक्यू.